यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे राजकीय वर्तुळातून। राज्यामध्ये लोकसभा निवडणुकीच्या तयारीला वेग आला आहे। सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे। शरद पवार नाशिक दौऱ्यावर जाणार आहेत, तर लोकसभा निवडणुकीची तुतारी त्या ठिकाणी ते फुंकणार आहेत। 13 मार्चला निफाडमध्ये शरद पवार शेतकरी मेळावा सुद्धा घेणार आहेत। लोकसभा निवडणुका जवळ येत आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर दौऱ्यांना वेग आल्याचं पाहायला मिळतंय। तयारीला वेग आल्याचं दिसून येतंय आणि त्यामध्येच आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शरद पवार हे नाशिक दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती आहे। त्यांना मिळालेलं जे नवीन चिन्ह आहे तुतारी, ही तुतारी ते नाशकात फुंकणार असल्याची माहिती समोर येते आहे। दरम्यान नाशिक हा छगन भुजबळ यांचा बालेकिल्ला मानला जातो आणि या ठिकाणी छगन भुजबळ सध्या सत्तेत सामील झालेले आहेत। जे शरद पवार यांचे विश्वासू मानले जायचे ते सध्या अजित पवारांसोबत आहेत, त्यामुळे त्यांच्या एरियामध्ये जाऊन शरद पवार नेमकं काय बोलणार ते बघावं लागेल। दरम्यान 13 मार्चला निफाडमध्ये शरद पवार शेतकरी मेळावा घेणार आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।